नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महिन्याला 4,000 रुपये मिळणार असे बरेचसे पोस्ट आपण बघितलेले फोटोमध्ये बघितलेले आहे. सुद्धा सांगितलेलं आहे की 4,000 रुपये मिळतील, ज्यामध्ये 1 मार्च 2020 नंतर जे काही ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असेल तर मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा वय कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाला 4,000 रुपये मिळतील असं सांगितले. यापैकी कागदपत्र यामध्ये शाळेचा सुद्धा शिक्का आहे, तो इचलकरंजी शाळेचा शिक्का आणि यांच्यामध्ये कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज कुठे करायचा व टीप वगैरे मोबाईल नंबर सगळी माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती योजना ही फेक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही अशी योजना नाही, कोणताही GR सुद्धा नाही आणि महाराष्ट्र सरकार ही योजना राबवतही नाही. ही योजना कायम लक्षात ठेवा. पोस्ट भरपूर व्हायरल झाल्यामुळे यांच्यामुळे स्पष्टीकरण सुद्धा आता देण्यात आलेले आहे. काय स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहेत. म्हणजेच की आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांचा बाल आशीर्वाद निघाला खोटा. म्हणजेच की बाल आशीर्वाद योजना ही फेक आहे, ही खोटी आहे. काय सांगितलं आहे तर कोल्हापूर इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या अस्तित्वात नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला 4,000 रुपये मदतीस बालसंगोपन योजनेची माहिती सही शिक्क्यासह दिल्याने पालकाची तारांबळ उडाली आहे. म्हणजेच की जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हा नेमका प्रकार काय आहे तो उघडकीस आलेला आहे. आता ही योजना आहे ती मध्य प्रदेश मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. म्हणजेच की ही महाराष्ट्रातली योजना नाही आहे, ही योजना मध्य प्रदेशमध्ये चालू आहे. मध्य प्रदेशची ही योजना आहे. अशा दोन्हीपैकी या दोन्ही पालकास नसलेल्या मुलांसाठी मदतनीस योजना, म्हणजेच की सरकारच्या अशा योजना दरमहा काही रक्कम देते. त्यांची माहिती सोशल मीडियावरती फिरत होती. पाहून इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या मुख्यमंत्री पालकांनी म्हणजेच की या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही पत्र आहे ते तयार केलं आहे. पत्रांवरती सही शिक्का मारून पालकांवरती लावलं. कृपया पालकांनी फोटो काढून जो फोटो काढून ठेवला आहे तो शेअर. हायस्कूलसाठी शिक्का मुख्याध्यापकाची सही असल्याने लोकांना हे खरं वाटायला लागलं. ही योजना फेक आहे. म्हणजेच की संगोपनाचे संपादक अतुल देसाई यांनी हरकत व शहानिया केलेली अशी योजना नसून त्यांना बळी पडू नये आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे. मिळालेली तुम्ही म्हणाल की यासारखी दुसरी योजना काय आहे. यासारखी दुसरी योजना म्हणजेच की दुसरी अशी योजना त्याचा GR सोबत आता दाखवणार आहे की ही पाहणार आहोत की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही योजना चालू आहे. म्हणजेच की ही महाराष्ट्रातली योजना आहे बाल संगोपन योजना. मार्गदर्शन सूचनाबाबत 30 मे 2023 रोजी एक GR काढला होता, ज्यामध्ये ही बाल संगोपन योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे, ज्यामध्ये सुद्धा पैसे मिळतात. आता ही योजना काय आहे समजून घ्या. योजना अंतर्गत पैसे दिले जातात, ज्यामुळे 0 ते 18 वयोगटातील मुलांना इथे पैसे मिळतात. यामध्ये कोण कोण असतील, जसं की आता आपण पाहणार आहोत की निराधार असेल किंवा निराश्रिय, बेघर असतील, दुर्घर असतील, आजारी पालकांचे मुले असतील, कैद्याची मुलं असतील, म्हणजेच की योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता यामध्ये पाहिलं होतं की शासनाची बालसंगोपन योजना होती आणि या योजनेला आता नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये पात्रता पाहिली तर अनाथ किंवा ज्या पालकांचा पत्ता नाही किंवा जी बालके दत्तक घेण्याची शक्यता नाही, अशा जी बालक आहे या योजनेचे पात्र राहणार आहे. योजनेमध्ये एक बालक असलेली बालकी असतील किंवा एक पालकाचा मृत्यू, घटस्फोट असेल व पालक विभक्तीकरण, परक्या, अविवाहित, मृत्यू, गंभीर आजार व पालकत्व इत्यादी इत्यादी कारणांमुळे कुटुंब विभक्त झालेलं असेल, एक पालक असेल किंवा कुटुंबातील तणाव, तटे, वादविवाद, न्यायालयात वाद अशासारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके सुद्धा इथे पात्र आहेत. म्हणजे की कुष्ठरोग बालकांची बालके असतील, जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या केंद्राची बालके असतील किंवा तुरुंगात असलेल्या बालकांची बालके असतील किंवा HIV ग्रस्त बालकांची बालके असतील व कॅन्सर सारख्या दुर्गस्त आजारांची बालके असतील व तीव्र मतिमंद बालके असतील, HIT ग्रस्त किंवा व 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली अंध, दिव्यांग बालके व भिक्षा मागणारी बालके, अशा प्रकारची ही सगळे बालके पात्र आहेत. याचा GR तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. म्हणजेच की त्यांचे प्रति महिना त्यांना 2250 रुपये मिळतात. जे काही अगोदर अशा आता 2250 रुपये महिना मिळतो त्यांना. धन्यवाद.